तर आज आपण पाहूया झणझणीत आणि चमचमीत अशी ही गरमागरम कर्जत आणि राशींची स्पेशल ही शिपी आमटी. तर ही आमटी माझी अनेकदा खाण्यात आली आहे आणि तिथली आमटी म्हणजे अगदी अप्रतिम अशी लागते. कारण की माझे काही नातेवाईक आहेत तिथे, सिस्टर आहे, माझी मामा आहेत, त्यामुळे ही आमटी माझी नेहमी खाण्यात येते आणि त्यामुळंच त्यांच्याकडनं शिकून ही रेसिपी मी खास तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर चला आता बनवायला सुरुवात करूया. तर इथे मी घेतलेले आहे 2 चमचे तुरीची डाळ, 2 चमचे हरभरा डाळ, 1 चमचा मसूर डाळ, 1 चमचा मूग डाळ आणि अर्धा ते पाऊण चमचा इथे मी उडद डाळ घेतलेली आहे. हे आपण डाळीचं प्रमाण जे घेतलेलं आहे ते 4 व्यक्तींसाठी पुरेसं होतं. म्हणजे 4 व्यक्तींना ती आमटी अगदी बरोबर अशी पुरते. तर आता इथे ह्या डाळी घेतलेल्या आहेत. आता आपण ह्या स्वच्छ अशा 1 ते 2 पाण्याने स्वच्छ अशा धुवून घेणार आहोत. आता आपण डाळ इथे कुकरमध्ये शिजण्यासाठी टाकून घेऊया. डाळ टाकल्यानंतर यामध्ये शिजण्यासाठी आपल्याला साधारण 1.5 कप पाणी टाकून घ्यायचं आहे, म्हणजे डाळ अगदी व्यवस्थित अशी शिजेल. त्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग आणि थोडंसं तेल टाकून घेणार आहोत. डाळ ही उग्र असते, त्यामुळे शिजताना थोडंसं तेल टाकलं म्हणजे त्याचा उग्रपणा कमी होतो. पाव चमचा मीठ टाकून घेतलं आणि आता ही डाळ आपण कुकरला लावून घेणार आहोत आणि छान अशा 3 शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत. तर हे सगळे पदार्थ डाळ शिजताना टाकली ना, की डाळीलाच मस्त असं छान अशी टेस्ट येते. त्यामुळे आमटीसुद्धा मस्त अशी होते. आता 3 ते 4 शिट्ट्या मी करून घेतलेल्या आहेत, जसाही तुमच्या कुकरचा अंदाज असेल, कारण की प्रत्येक कुकरचा अंदाज हा वेगळा असतो. आता डाळ छान पळीनेच इथे मी घोटून घेतली आहे, कारण की छान अशी शिजलेली आहे. डाळ पहा मी दाखवते तुम्हाला छान अशी शिजली आहे. तर आता इथे मी खोबरं भाजून घेते आहे. तर एक खोबऱ्याचा तुकडा घेतला आहे आणि चमच्याने जर म्हणाल तर साधारण 3 ते 4 चमचे तुम्हाला खोबरं घ्यायचं आहे. असं मी गॅसवरच भाजून घेते, म्हणजे छान असा स्मोकी फ्लेवर येतो. खोबरं खूप जास्त जाळू नये, कारण की पटकन जळतं खोबरं, त्यामुळे लगेचच थोडंसं भाजलं की काढून घ्यावं. एक कांदा घेतला आहे मोठा आणि तो मी फोडलेला आहे, म्हणजे कांदा लवकर भाजला जातो. थोडं हाताने छान अशी त्याला आपण बुक्कीने मारायचा, म्हणजे तो छान फुटतो आणि पटकन भाजलासुद्धा जातो. कांदासुद्धा इथे आपला भाजलेला आहे बऱ्यापैकी. आता आपण तोसुद्धा काढून घेऊया प्लेटमध्ये. आता आपण बनवूयात ह्या आमटीसाठी भन्नाट असा मसाला, ज्यामुळे आपल्या आमटीला मस्त अशी चव येते. तर 1 चमचा धणे घेतलेले आहेत. अगदी लो गॅसवर आपल्याला हे धणे भाजून घ्यायचे आहेत. त्यानंतर यामध्ये एक दालचिनीचा तुकडा आणि एक स्टार फूल टाकून घ्यायचं आहे. यामुळे काय होतं, अगदी ह्या खडे मसाल्यामुळे, ह्या ताज्या मसाल्यांमुळं आमटीला मस्त अशी चव येते आणि छान खमंग खरपूस वास येईपर्यंत हे छान मी भाजून घेतलं आणि आता हे थंड करून घेऊया. आता इथे कांदा आणि खोबरं तयार आहे. सोबतच 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. लसूण गावरान आहे, त्यामुळे त्याच्या पाकळ्या छोट्या-छोट्या आहेत. अर्धा इंच आलं, काही कोथिंबीरच्या दांड्या घेतलेल्या आहेत आणि कढीपत्ता. आता हा भाजलेला मसाला थंड झाला आहे, तो मिक्सरमध्ये सुरुवातीला आपण बारीक करून घेऊया आणि आता त्यामध्येच हा राहिलेला मसालासुद्धा आपण त्यातच बारीक करून घेणार आहोत. सुरुवातीला आपल्याला यामध्ये जे खोबरं आपण भाजून घेतलं होतं ना, त्याचे छान असे काप करून घ्यायचे आहेत आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. त्यानंतर कांदा टाकून घ्यायचा आहे. पहा मस्त असा हा कांदा आपला शिजलेला आहे, भाजलेला आहे. कांदासुद्धा यामध्ये आपण टाकून घेऊया. कांद्याचं जे मूळ आहे ते मी काढून टाकलेलं आहे, ते आपल्याला यामध्ये टाकायचं नाही. त्यानंतर कढीपत्ता, कोथिंबिरीच्या काही दांड्या आणि आलं आणि आता हा लसूण आपण टाकून सुरुवातीला पाणी न घालताच आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता पाणी टाकून छान हे बारीक वाटून घ्यायचं आहे. पहा मस्त असा मसाला इथे वाटला गेलेला आहे. आता फोडणीची आपण तयारी करूया. कढईमध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली सुरुवातीला. गॅस लो ठेवायचा आणि यामध्ये आपण भाजीला नेहमी तेल टाकतो ना, त्यापेक्षा 1 पळी तेल जास्त टाकून घ्यायचं आहे आणि कोथिंबीर छान तडतडायला लागली की लगेचच यामध्ये बारीक केलेलं वाटण आपल्याला टाकून घ्यायचं आहे
आणि आता वाटण आपल्याला छान तेल सुटेपर्यंत मस्त असं परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण काही मसाले टाकणार आहोत. अर्धा चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट, तुम्ही किती तिखट खाता त्या अंदाजाने तिखट टाकू शकता. 2 चमचे गरम मसाला टाकून घेतला आहे. 1 चमचा धणे पावडर आणि पाव चमचा हिंग टाकलेला आहे. आणि आता कढीपत्ता या स्टेजला टाकायचा आहे, म्हणजे छान कढीपत्त्याचा फ्लेवर यामध्ये येतो. सुरुवातीलाच टाकला ना तर तो तेलामध्ये अगदी करपला जातो आणि त्यामुळे पाहिजे तसा कढीपत्त्याचा फ्लेवरसुद्धा येत नाही. आणि आता पहा, मस्त असं ह्याला तेल सुटलेलं आहे. मसाल्यांचा अगदी घमघमाट घरामध्ये सुटलेला आहे. आणि इथे मी मसाला अगदी लो गॅसवर छान असा परतून घेत आहे. अजून थोडासा वेळ लागेल आपल्याला, साधारण 1 ते 1.5 मिनिट पहा. आणि 1.5 मिनिटांनंतर असं छान तेल सुटतं आणि या स्टेजला आपल्याला आपण शिजवलेली डाळ यामध्ये टाकून घ्यायची आहे. आणि आता आपण थोडी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करत यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचं आहे. यामध्ये थंड पाणी बिलकुल टाकायचं नाही, नाही तर पूर्ण आमटीची चव जी आहे ती खराब होते. आणि पहा, अशी कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे. आणि आता इथे वरून 1 चमचा मटण मसाला इथे मी टाकून घेतलेला आहे. असं वरून टाकला म्हणजे फ्लेवर खूप छान येतो. आणि आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया. आणि त्यानंतर साधारण 5 ते 7 मिनिट ही आमटी मी छान लो गॅसवर उकळून घेतली आणि त्यानंतर ही आमटी सर्व्ह करण्यासाठी इथे तयार होते. तर ही झणझणीत आणि चमचमीत आपली शिपी आमटी इथे तयार झालेली आहे. नक्की एकदा ट्राय करा. आणि रेसिपी कशी झाली आणि ही रेसिपी किंवा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात ते मला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.